नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आधी आजचं जे सुभाषित आहे ते सुभाषित आपण म्हणूया। अकृत्वा परसंतापम अगत्वा खल मंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत् स्वल्पमपि तत् बहु। खूप चांगला सल्ला किंवा संदेश आपल्याला या सुभाषितामधनं सुभाषितकारांनी दिला आहे बरं का मंडळी। सुभाषितकार या सुभाषिताच्या सुरुवातीला आपल्याला म्हणतायत अकृत्वा परसंतापम। अकृत्वा, कृत्वा म्हणजे करून आणि अकृत्वा म्हणजे न करून। परसंतापम, पर म्हणजे दुसरा, संताप याचा अर्थ इथे दुःख, त्रास अशा अनुषंगाने घ्यायचा आहे। सुभाषितकार आपल्याला म्हणतायत अकृत्वा परसंतापम म्हणजे दुसऱ्याला त्रास न देता, दुसऱ्याला दुःख न देता। दुसऱ्या चरणामध्ये त्याने सांगितलेलं आहे अगत्वा खल मंदिरम। खल म्हणजे दुष्ट माणूस, वाईट गुणांचा माणूस, आणि मंदिर इथे याचा अर्थ घर असा घ्यायचा आहे। मंदिरचा एक समानार्थी अर्थ आहे घर। अगत्वा म्हणजे न जाता, दुष्टाच्या घरी न जाता। इथे दुष्टाच्या घरी न जाता म्हणजे शब्दशः अर्थ आहेच, पण भावार्थ काय आहे? दुष्टाबरोबर, वाईट गुणांच्या व्यक्तीबरोबर संगती न करता। अनुत्सृज्य सतां वर्त्म। सतां म्हणजे मार्ग, पंथ। वर्त्म म्हणजे मार्ग किंवा पंथ, आणि सतां म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा माणूस मंडळी। म्हणजे जो जीवनाचा चांगला मार्ग आहे की नाही तो न सोडता। यत् स्वल्पमपि तत् बहु। स्वल्प म्हणजे थोडस, जे काही आपल्याला थोडस आयुष्यामध्ये प्राप्त होईल तेच आपण काय मानायचं? बहु, पुष्कळ मानायचं। थोडक्यात याचा भावार्थ सांगायचा झाला संपूर्ण सुभाषिताचा, तर सुभाषितकार आपल्याला हा सल्ला देत आहेत, असा सल्ला देत आहेत की जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना जो चांगला मार्ग आहे, प्रामाणिकपणाचा असेल, सत्याचा असेल, जो मार्ग आहे न्यायाचा असेल, त्या मार्गावरनं चालत असताना तुम्हाला जे काही थोडस तुमच्या जीवनामध्ये मिळेल तेच तुम्ही भरपूर माना। आणि खरं तर मंडळी हेच महत्वाचं आहे। पण समाजामध्ये भरपूर भरपूर काय काय मिळवण्यासाठी, मग ती प्रसिद्धी असेल, सत्ता असेल, पैसा असेल, भौतिक सुख असतील, हे सर्व मिळवण्यासाठी पहिल्या चरणामध्ये जे सांगितलंय ना तसं माणसं समाजातली करायला लागतात। काय सांगितलेलं होतं की अकृत्वा परसंतापम, दुसऱ्याला दुःख न देता। पण भरपूर पैसा मिळवायचा आहे, सत्ता संपत्ती मिळवायची आहे, या नादामध्ये समाजातली काही माणसं दुसऱ्याला प्रचंड त्रास देतात। मला पैसा मिळाला पाहिजे, मला भौतिक सुख मिळालं पाहिजे, मग मी दुसऱ्याला त्रास देऊन का होईना पण ते मिळवीन। तसंच दुष्टाची संगत धरावी लागली तरी चालेल, पण मी सगळी भौतिक सुख मिळवणार, मी सत्ता मिळवणार, संपत्ती मिळवणार असं मानणारी जी लोक आहेत त्यांच्याबद्दल इथे आपल्याला सुभाषितकार म्हणतात की आपण असं वागायचं नाही। दुसऱ्याला त्रास दिला, भरपूर भरपूर सुख मिळवली, दुष्ट माणसाची संगत धरली, भरपूर संपत्ती, पैसा, प्रसिद्धी मिळवली, ती काहीही कामाची नाही। ते जे भरपूर मिळतं ते खरोखर कणभर सुद्धा आपल्याला आयुष्यभर पुरत नाही। आणि म्हणून सुभाषितकारांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला आहे, दुसऱ्याला त्रास न देता, दुसऱ्याची छळवणूक न करता, दुष्ट माणसांची संगत धरून वाईट न वागता, चांगला जो मार्ग आहे जीवनाचा, सत्याचा, खरेपणाचा, प्रामाणिकपणाचा, नीतीचा, तो मार्ग न सोडता जे काही आपल्याला आयुष्यामध्ये मिळवता येईल तेच आपण भरपूर मानलं पाहिजे, कारण ते टिकाऊ असणारे, शाश्वत असणारे, आपण ते सच्चेपणाने मिळवलेलं असणार आहे। त्याचीच कदर आपल्याला जीवनामध्ये
करता येणार आहे आणि मग समाज सुद्धा आपली कदर करणार आहे. खूप छान सल्ला या सुभाषितामधनं सुभाषितकारांनी दिलेला आहे. मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद मंडळी.